भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खरा कणा. अजूनही शेती आणि तिच्याशी संबंधित क्षेत्रेच आहेत. लाखो लोकांना रोजगार आणि अन्न सुरक्षा देण्याचे काम हेच क्षेत्र करते. आजही देशातील 60% अधिक लोकसंख्या शेती आणि संबंधित व्यवसायांवर अवलंबून आहे. या विशाल समुदायाला बळकटी देण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. या योजना केवळ उत्पादकता वाढवण्यास मदत करत नाहीत, तर शेतकऱ्यांना उद्योजकतेच्या प्रवासावरही मार्गस्थ करतात. यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे, जी मत्स्यपालन आणि जलकृषी आधारित उद्योग उभारण्यासाठी अनुदान आणि सहाय्य उपलब्ध करून देते. सौ कुंदा जयप्रकाश शेंडे, मुक्काम मथाडी, तालुका जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून माझं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत जे योजना आली त्यासाठी आम्ही मत्स्य विभाग भंडारा इथे अर्ज केला होता. त्यासाठी माझी लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली. त्यासाठी आम्हाला मत्स्य विभागाकडून मार्गदर्शन मिळालं आणि मग आम्ही 1.27 हेक्टर क्षेत्रावर 3 शेततळ्यांचं बांधकाम पूर्ण केलं. बरोबर. सगळे 3 मत्स्यतळी. तर प्रत्येक मत्स्यतळीचा आकार आराजी किती आहे? जवळपास एक मत्स्यतळी हा 1 एकरामध्ये आहे. ओके. एक म्हणजे 3 एकरात 3 मत्स्यतळी आहे. ताजे मासे तयार. कोणकोणत्या प्रजातीची तुम्ही मासोळी घेतात? आमच्याकडे शिपनस, कतला, रोहू, ग्लास कार्प अशा 3-4 प्रकारचे मासे उत्पादन आमच्या मत्स्यतळामध्ये. आम्हाला बाजारपेठेला विक्रीला मासे न्यावे लागत नाही. आमच्या शेतातच विक्री म्हणजे आम्ही इथेच विक्री करतो. 1 किलोमध्ये 100 रुपये वगैरे मिळते भाव. बरोबर. त्यापूर्वी या तलावाच्या ठिकाणी काय होता? याच्यापूर्वी आम्ही इथे धान शेती करायचो. शेतीमध्ये मत्स्य शेतीपेक्षा थोडा प्रॉफिट कमी वाटत होता. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की मत्स्य शेती तो पण करा. आणि अगोदर पारंपरिकरित्या इथं धान पीक लागवड करत होता पूर्ण क्षेत्रावर. काही एरिया, काही भाग पडीत होता आणि पूर्ण धान पीक. मग नंतर हळूहळू भाजीपाला लावणं सुरू केलं. ठिबक सिंचन आणि मल्चिंग, अस्तरीकरण. त्याच्यावर भाजीपाला लागवड, फळबाग लागवड, फळबागमध्ये पपई, केळी. मग त्यानंतर असं पुन्हा विचार झाला, जो आमच्या शेताचा डाऊन भाग आहे, तिथून नेहमी पाणी येते, पाणी साचते, अशा भागात फिशरी करावा, मत्स्य व्यवसाय. छान. म्हणून 3 एकरात 3 शेततळे आम्ही तयार केले. मत्स्यपालन पण सुरू केलं. त्याच्यात मासोळी उत्पादन घ्यायला लागलो. 1 किलो 1.5 किलोचे मासे झाले. परिसरातील जे किरकोळ विक्रेते आहेत, 25 किलो, 30 किलो, 50 किलो असे न्यायला लागले. परिसरात मासोळी लोकांना मिळायला लागली आणि सगळं खुशीचं वातावरण. तेच लोक यायचे, तेच पकडून न्यायचे. आताही सुरूच आहे. आणि मग सिस्टीम आम्ही अशी केली का बोरच्या किंवा आमच्या लागून वैनगंगा नदी आहे भंडाऱ्याला, तिचं पाणी असा नहराने येत राहतो. ते पहिल्या तळ्यात पाणी टाकायचं, त्या तळ्यातून दुसऱ्या तळ्यामध्ये तो जाते, दुसऱ्या तळ्यातून तिसऱ्या तळ्यामध्ये जाते आणि तिसऱ्या तलावात आम्ही
ड्रिपचं म्हणजे ठिबक सिंचनची मशीन लावली आहे. बरोबर म्हणजे पाणी सर्क्युलेट होणे आणि तोच पाणी मासोळ्यांचे विष्ठा वगैरे राहते न्यूट्रिशियस वॉटर, बरोबर तो पाणी आम्ही पिकांना देतो. मग हा सगळं स्ट्रक्चर तयार झाल्यावर आपल्याकडे भाजीपाला आहे, फळबाग आहे, मत्स्यपालन आहे, कुक्कुटपालन आहे. मला वाटतं 200 कोंबडे आहे आमच्याकडे गावरानी. त्या दिवसभर शेतात चरत राहतात. छान. नो मेंटेनन्स. ओके. इथलं नॅचरल खाद्य, नॅचरल पाणी, त्याच्यात 200 कोंबड्या आहेत. मग मला असं माझ्या मनात एक विचार आला की म्हणलं का म्हणून सगळं स्ट्रक्चर तयार आहे, आता आपण कृषी पर्यटन सुरू करू नये. खूप छान. कृषी पर्यटन प्लस जलपर्यटन बरोबर. म्हणून सगळं स्ट्रक्चर आहे. फारसा असा खर्च नव्हता. मग मी एक बोट खरेदी केली. एक बोट आणली नागपूरवरून, अच्छा. पायडल बोट 4 सीटर. मग तलावामध्ये बोटिंग करतात लोक, फिरतात, सगळी बैलगाडी सवारी, घोडागाडी सवारी, असं एक कृषी पर्यटन म्हणून 6 महिन्याच्या अगोदर सुरू केलं. आणि त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला की दर शनिवारी रविवारी खूप गर्दी असते. आणि मग जेवणाची सोय, बरोबर. इथलीच चिकन, त्याच कोंबड्या म्हटलं नॉनव्हेजवाल्यांना, त्याच कोंबड्या, फिश म्हटलं तर फिश, भाजीपाला म्हटलं तर चवळी, वांगे, लौकी, सगळं शेतातलं. छान. आज कुंदा शेंडे या मत्स्यपालनातून दरवर्षी 3 लाख रुपये पेक्षा जास्त निव्वळ नफा कमावतात, तर बागायती फळे आणि भाजीपाला विक्रीतून 2.5 लाख रुपये अतिरिक्त नफा मिळतो. म्हणजे एकूण मिळकत सुमारे 6 लाख रुपये आहे. याचबरोबर त्यांच्या प्रकल्पावर 15 लोकांना रोजगार मिळतो. यामध्ये 9 महिला आणि 4 पुरुष मजुरांचा समावेश आहे. यामुळे मत्स्यपालन आणि एकत्रित शेतीद्वारे आर्थिक प्रगतीसोबतच ग्रामीण रोजगार निर्मितीचा ठोस परिणाम साधलेला आहे.